रावणांच्या नावाने मत मागितला जर कोणाला त्रास होत असेल तर मग काय रावणांच्या नावाने मागू का? यांनी 35 वर्षापासून अधिकाऱ्यांना दाबून ठेवलेलं आहे की काही करायचं नाही, त्याच्यामुळे रस्ते आता खराब दाखवायचे जेणेकरून इलेक्शनचा त्याचा काहीतरी परिणाम होईल. लोक ठरवून मोकळे झालेले आहेत काय करायचं आहे ते. तुम्हाला 16 तारखेला सगळीकडे कमल फुललेलं दिसेल. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात सर्वत्र असून भाजप, शिवसेना, श्रमजीवी संघटना, आगरी सेना व मित्रपक्ष उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून कार्यकर्ते आणि प्रचाराचा एकूणच नजारा पाहताना महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येऊन 16 जानेवारी रोजी वसई विरार परिसरात कमळ फुललेले असेल असे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा सिने कलावंत आकाश घरत यांनी बोलताना सांगितले. महायुतीचा विजय कसा होईल याबाबत काय म्हणाले आकाश घरत ते आता पाहूया. असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष श्रीरामाच्या नावाने मतदान मागत आहे, काय म्हणता येईल? आता मला सांगा, श्रीरामांच्या नावाने मत मागितला जर कोणाला त्रास होत असेल तर मग काय रावणांच्या नावाने मागू का? जय रावण असं बोलू का? आम्ही मरेपर्यंत जय श्रीरामच बोलणार. दुसरी गोष्ट अशी आहे, श्रीराम हे हिंदुत्वाचं, अखंड हिंदुस्थानाचं हृदयात बसलेलं देव, हे प्रभूंचं रूप आहे. देव काय फक्त श्रीराम नाही, प्रचंड नाव आहेत परमेश्वराची. तर त्याच्यामध्ये श्रीरामांचं नाव घेतल्याने रावणाशी लढण्याची शक्ती येते, म्हणून आम्ही श्रीरामांचं नाव घेतो. बाकी त्याच्यात जर विरोधकांना त्रास होत असेल तर आता आम्ही काय म्हणायचं, असा विषय आहे ना. श्रीराम हे हिंदुस्थानाचं, हिंदू धर्माचं श्रीकृष्ण झाले, श्रीराम झाले, ही प्रमुख दैवत आहे. ह्यांची नावं जन्मोजन्मी घेतली जातील, कितीतरी युग येतील, ह्या नावाला कोणी मिटवू शकत नाही. प्रचाराला अवघे काही तास बाकी आहेत. शेवटच्या क्षणी प्रचाराचं कशा प्रकारचे नियोजन असेल? नियोजन बऱ्यापैकी लोकांनीच केलेलं आहे. मी तुम्हाला सांगून, आम्ही प्रचाराला फिरलो तर लोकांनी म्हटलं कशाला तुम्ही इथे फिरता, काही गरज नाही आमच्याकडे येण्याची, आमचं सगळं ठरलेलं आहे, आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत, तुम्ही आमच्याकडे तुमचा वेळ वाया घालू नका, जिकडे अजून गरज असेल तिथे जा. बाकी बऱ्याचशा लोकांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की आम्ही सगळे तुमच्याच्या पाठीशी आहोत. आणि लोकांनी आता मन बनवलेलं आहे, त्यांची मतं झालेली आहेत त्या की ह्यावेळी कमळ आणि धनुष्यबाण ह्या 2 चिन्हावर लढणाऱ्या मग उमेदवार तो कोणी असो त्याला निवडून द्यायचा आहे आणि विजय करून द्यायचा आहे. आणि मागच्या 35 वर्ष जी सत्ता ज्यांची आहे ती सत्ता बदलायची आहे. लोकांना बदल हवा आहे, आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना बदल हवा आहे. सगळ्यांच्या जमिनी कुठे गेल्या हे आम्हाला सांगायला नको, इमारती मोठमोठ्या कोणाच्या बनल्या, मोठमोठे सगळे वास्तू ज्या आहेत, कॉलेजेस असतील, काय असतील, व्यावसायिक वास्तू ज्या आहेत त्या कोणाच्या बनल्या हे कोणी सांगायला नको. झेड पासून सगळा विषय कोणाकडे आहे कोणी लोकांना काय सांगायला नको. त्याच्यामुळे लोकांनी मन बनवलेलं आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण हिंदुस्थान प्रचंड खुश आहे. आणि त्याच्यामुळे दिल्लीत जी सत्ता आहे बीजेपीची, आपल्या भारतीय जनता पार्टीची, तसेच महाराष्ट्रात जी सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची, तीच सत्ता आपल्या महानगरपालिकेत बसवायची आहे. भारतीय जनता पार्टीचा महापौर लोकांना बसवायचा आहे, म्हणून लोकांनी पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला काही जास्त नियोजन करायला लागत नाहीये. वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत आहे, काय वाटतं? मी मगाशी तुम्हाला बोललो ना, लोक ठरवून मोकळे झालेले आहेत काय करायचं आहे ते. तुम्हाला 16 तारखेला सगळीकडे कमल फुललेलं दिसेल. त्याच्यामुळे काय म्हणजे काही विचार करण्याची गरजच नाही, कोणीच नाही. भारतीय जनता पार्टीच्या शक्तीपुढे, श्री प्रभू रामांनी दिलेल्या आशीर्वादामुळे, आई जीवदानींनी ह्यावेळेला कमळाला आशीर्वाद दिलेला आहे. मला असं म्हणायचं की हा वसई विरारवरती सत्ता जी आहे ना ती आई जीवदानी चालवते, तिच्या मर्जीने हे सगळं परिवर्तन घडत आहे. आतापर्यंत दिल्लीत तर खासदार पूर्वीही होते, आमदार 35 वर्षांनी आलेले आहेत. सगळे आमदार
भारतीय जनता पार्टीचे, आणि आता महापौर सुद्धा आई जीवदानी देवीच्या आशीर्वादानेच भारतीय जनता पार्टीचाच बसणार आहे. पण लोकांमध्ये थोडीशी नाराजी होती की या 35 वर्षात जे घडलं नाही ते यावर्षी घडलं. दहीहंडी, गणपती, दिवाळी आणि नववर्ष सुद्धा जनतेला खड्ड्यामध्ये काढावं लागलं. बरोबर आहे. यावर्षी पाऊस प्रचंड पडला. दुसरी गोष्ट, नगरपालिका हे प्रशासनाच्या हातात होती, त्यामुळे 2 आमदार त्यांच्यापर्यंत त्यांनी फुल प्रयत्न करून सुद्धा त्या एरियात नगरसेवक कोणाचेच नव्हते. आणि ह्यांची जी 35 वर्षापासून अधिकाऱ्यांशी जी हात मिळवणी झालेली आहे, ह्यांनी 35 वर्षापासून अधिकाऱ्यांना दाबून ठेवलेलं आहे की काही करायचं नाही, त्याच्यामुळे रस्ते आता खराब दाखवायचे जेणेकरून इलेक्शनचा त्याचा काहीतरी परिणाम होईल. पण लोक जाणकार आहेत, समजदार आहेत, लोकांना माहिती आहे. आणि हे सगळे रस्ते जे आहेत आपले मुख्य रस्ते, ते मुख्य रस्ते मोठमोठी टेंडर सगळी रेडी झालेली आहेत. कॉन्क्रिटीकरणाचं साधारण 1800 करोड रुपयाचं बजेट जे आहे ते सँक्शन झालेलं आहे. विरारपासून अर्नाळ्यापर्यंत, वसई हायवेपासून कोर्टापर्यंत, विरार फाट्यापासून अर्नाळ्यापर्यंत, तसेच नालासोपारा हायवेपासून ते समुद्र किनारा आपला जो आहे त्या इथपर्यंत सगळे जे रोड आहेत ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रोड हे 1800 करोडच्या वरतीचं एक अमाऊंट तिने याला रोडला सँक्शन झालेलं आहे. आणि लवकरात लवकर आपला महापौर बसल्यावरती कामं सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे रस्त्याचे, लाईटचे, पाण्याचे प्रश्न ज्या लेवलला आज 35 वर्षात अडकून आहेत ते सगळे सुटतील. कारण ह्या अगोदर आपले जे आमदार होते ते सत्ताधारी पक्ष, मग काँग्रेसचा होता तेव्हा त्यांना काँग्रेसला फक्त सपोर्ट करायचे. तसेच जेव्हा बीजेपीची आली गव्हर्नमेंट तेव्हा सुद्धा यांनी फक्त पाठिंबा दिला. पाठिंब्याने कामं होत नाही. सत्ता हातात आली तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा ह्याचा विकास आपल्या वसई तालुक्याचा करता येईल. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातले सगळीकडे रस्ते, इव्हन देशातले सगळे जे रस्ते आणि ब्रिज वगैरे सगळे जे बनतात मागच्या 10 वर्षात आपण बघतोय, ज्या स्पीडने रोडची कामं चालू आहेत, मोठमोठे रोड डेव्हलपमेंट होते, तशीच गल्लोगल्लीचे रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळ्या व्यवस्था सुरळीत होतील. लाईटची सुद्धा व्यवस्था ही सगळी वायरच्या पोलवरून आपल्याला असतात, ते आता अंडरग्राऊंड केबलमधून लाईट देण्याची योजना तयार झालेली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय वाटतं? प्रभाग क्रमांक 1 मधून माझे भाऊ विजय घरत हे नाही, इतर अजून 3 असे एकूण 4 उमेदवार उतरलेले आहेत. दुसरा विषय असा आहे की विजयच्या तर नावातच विजय आहे, त्याच्यामुळे विजय हा विजयीच होणार आहे. आणि विजयच्या जोडीला असलेले सगळे सहकारी हे विजयीच होणार आहेत. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आमचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत. हा आई जीवदानी मातेचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. धन्यवाद.